सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। सुधारी बरनौ रघुबर विमल जस जुदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे उकले सुंदर ते ध्यान भेविटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान चिंतन रूपी सेवी करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचा आपल्याला परिचय करून देतात। विठ्ठल या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ कसा आहे? तो देव कसा आहे? तो देव सुंदर आहे। सुंदर ते ध्यान, त्याचं ध्यान सुंदर आहे। आणि असं असणार दैवत कटेवर कर ठेवून विटेवरती उभं आहे। करकटावर ठेवून त्या देवाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे हार घातलेले आहे। तुळशी हार गळा, कासेला पितांबर सुद्धा आहे। कासे पितांबर मला हे ध्यान निरंतर आवडतं, आवडे निरंतर हिचे ध्यान। आणखी मकराकार कुंडल या देवानं धारण केलेले आहे, जे चमकत आहेत, तळपत आहेत, दैदिप्यमान आहेत। मकर कुंडली तळपती श्रवणी। आणखी कंठामध्ये देवाच्या कौस्तुभमणी सुद्धा विराजमान आहे। कंठी कौस्तुभमणी विराजित तुकोबराय म्हणतात, हेच माझं सर्वस्व आहे, मग सर्व सुख आहे। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, म्हणून पाहिन श्रीमुख आवडीने। तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय थोडसा। अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञान बिंब ज्ञानोपाराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहात। पवित्र क्षेत्र चिंचाळेश्वर भगवंताचा दरबार आणि त्या दरबारामध्ये या भव्य दिव्य नियोजनामध्ये आजचा हा पहिला दिवस, भव्य दिव्य स्वरूपाचा हा सप्ताह आपण आयोजित केलेला आहे। चिंचाळेश्वर देवस्थान त्या मार्फत सप्ताहाचे नियोजक हरिभक्तपरायण आदरणीय रामकृष्ण बुवा ठाकूर, तसेच सप्ताहाचे नियोजक हरिभक्तपरायण रामराव भाऊ मोळे पाळोदीकर, त्याचप्रमाणे कळमनुरी परिसरातील, कळमनुरी गावातील, तालुक्यातील, हिंगोली जिल्ह्यातील सर्व भाविक भक्त, कीर्तनाकरता उपस्थित असणारे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी मंडळी, हरिभक्तपरायण, मी खरंच आज स्वतःला भाग्यवान समजेल। खूप दिवसानंतर आमची भेट होत आहे। आमचे कृष्णा महाराज, बस नाम ही काफी है। भोरकडे महाराज म्हटलं खूप मोठं नाव बघा, आणि वय जरी लहान असलं, मूर्ती जरी लहान दिसत असली ना महाराज, तरी अख्खा महाराष्ट्र सध्या गाजवलेला आहे बरं का। एकदा जोरदार टाळ्या मारल्या। गुरुजींचे शिष्य म्हटल्यावर काय विषय, खूप गोड वाजवणं आहे। त्याचप्रमाणे
गायनाचार्य मंडळी सुद्धा अत्यंत तोला मोलाची आहे. माझा सर्वांशी परिचय नाही. आमचे पहिल्यांदा चाल म्हणणारे हरिभक्तपरायण काय ना रघुनंदनजी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बालासाहेबजी महाराज आणि परिसरातली ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मा सर्वांना मी धन्यवाद देईन. शूटिंगवाले दादा, मंडपवाले दादा, साऊंडवाले दादा, शेवटपर्यंत असंच साथ असू दे बरं का. गोड सिस्टीम आहे तुमची, खूप सुंदर नियोजन आहे बरं का दादा, खूप सुंदर नियोजन आहे. पहिलाच दिवस आहे, अभंगाचा पहिला शब्द सुंदर आहे. आपला हा सप्ताह सुद्धा असाच सुंदर हो हे चिंचाळेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया आणि कीर्तनाला सुरुवात करूया. हा अभंग मंगलाचरणाचा आहे. प्रत्येक सप्ताहाची सुरुवात मंगलाचरणाने व्हायला हवी. लक्ष द्या, माझ्याकडे 1-1.25 तास मी तुमच्या पुढे कीर्तन मांडणार आहे, पण त्या 1.25 तासामध्ये या अभंगाचा भाव तुमच्या डोळ्यासमोर प्रगट झाला पाहिजे. रोजच्या पाठातला अभंग आहे पण आपल्या नेहमी ध्यानात राहिला पाहिजे असं चिंतन मला तुम्हाला आज द्यायचंय. पहिला दिवस आहे, पण पहिल्या दिवशी श्रोत्यांचं लक्ष ज्यावेळेस वक्त्याकडे असेल ना, त्यावेळेस त्या वक्त्याला खूप बरं वाटत असतं महाराज. म्हणून तुमचं लक्ष फक्त 1-1.25 तास माझ्याकडे असू द्या. विठ्ठल सप्ताहाची सुरुवात म्हटलं की पहिला अभंग हा मंगलाचरणाचा असावा, नामपर प्रकरणातील असावा, किंबहुना भगवान परमात्म्याचं चिंतन करणारा, रूपाचं चिंतन करणारा, सगळं विग्रहाचं ध्यान करणारा असावा. आपण हा प्रत्येक जण अभंग म्हणतो ना, म्हणतो. मला तरी असं वाटतं इथे बसल्यापैकी असा एकही नसेल की ज्याचा हा अभंग पाठ नसेल. प्रत्येकाचा हा अभंग पाठ आहे. आपण रोज हा अभंग म्हणतो, पण या अभंगातून तुकोबारायांना काय सांगायचंय हे अजून आपण लक्षात घेतलं असेल नसेल मला माहिती नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला देवाचा परिचय करून देतात. का बोलण्याचं लक्ष असू द्या, हा शब्द ध्यानात असू द्या, परिचय करून देतात. मग तुम्ही प्रश्न विचाराल, महाराज आम्ही दरवर्षी आळंदी ते पंढरपूरची यात्रा करतो, देहू ते आळंदी पायी पायी जातो. यावर्षी कोरोनाला ते शक्य झालं नाही म्हणा. ते दुःख प्रत्येकाला आहे महाराज, प्रत्येकाच्या मनात दुःख आहे. आपण घरूनच वारी केली. मला तरी असं वाटतं वारकरी किती शांत असतो हे कोरोनाच्या काळात दाखवून दिलं वारकऱ्यांनी. विठ्ठल महाराज तुम्ही म्हणता या अभंगातून देवाचा परिचय करून दिलाय, पण ऐका ना. हा बोला. ऐका, आम्ही आळंदी ते पंढरपूरची यात्रा करतो, चंद्रभागेमध्ये स्नान करतो, पुंडलिकरायांचं दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाच्या दरबारात जातो, गाभाऱ्यात उभं राहतो. देवासमोर हात जोडून उभं राहिल्यानंतर हा पांडुरंग आहे, हा सुंदर आहे, हा देव आहे, हा विठ्ठल आहे हे आम्हाला माहिती नाही का हो? माहिती आहे ना. मग तुम्ही परिचय कसा काय करून देताय? तुकोबारा तुम्ही देव सुंदर आहे म्हणता, कटेवर कर आहे म्हणता, विटेवर उभा आहे म्हणता, आम्हाला दिसत नाही का? आम्ही रोज त्याचं दर्शन घेतो ना. आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो ना. आम्ही बघतो पांडुरंगाला, तो पांडुरंग आहे, तो सुंदर आहे. हे सांगण्याकरता तुमची काय गरज आहे? हे सांगण्याकरता ज्ञानोबाराधिक तुकोबाराधिक संतांची काय गरज आहे? महाराज तुम्ही चुकले. नाही महाराज नाही चुकले, चुकलो आपण. संत चुकत नसतात. पुन्हा रिपीट करेल, संत चुकत नसतात. याच्याही पेक्षा पुढचं बोलेल, जे चुकतात ते संतच नसतात. विठ्ठल ऐका माय बाप, संत चुकत नाहीत दादा. संत आपल्याला देवाचा परिचय करून देतात. का परिचय करून देतात? आपणही देवाचं दर्शन घेतो आणि संत सुद्धा देवाचं दर्शन घेतात. पण संतांच्या दर्शन घेण्यामध्ये आणि आपल्या दर्शन घेण्यामध्ये फरक आहे. विठ्ठल
देवाच्या रूपाचं दर्शन घेतो. ऐका, पुन्हा सांगेन, आपण देवाच्या रूपाचं दर्शन घेतो आणि तुकोबरायांनी देवाच्या स्वरूपाचा परिचय या अभंगात केलाय. विठ्ठल प्रथमतः मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, खरंच मला उत्तर द्या, प्रामाणिकपणानं उत्तर द्या. तुम्ही सर्वजण जाणकार दिसताय म्हणून बोलतोय. देवाचा परिचय महत्वाचा आहे का देवाची प्राप्ती महत्वाची आहे? बोला 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 ना, बोला. परिचय महत्वाचा आहे का प्राप्ती? अजून तेच बोलतोय. भेट महत्वाची आहे का ओळख महत्वाची आहे? बोला. भेट. ओ महाराज, याच्याकरताच तर इथं बसलोय ना आम्ही. प्राप्ती महत्वाची, भेट महत्वाची असं वाक्य आहे तुमचं, असं उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, भेट महत्वाची असं तुम्ही म्हणता. हो महाराज, ते महत्वाचंच आहे ना, भेट महत्वाची आहे. त्याच्याकरताच तर एवढं आपण सगळं जण परमार्थ करतोय, वाटचाल करतोय परमार्थाची. वारकरी संप्रदायात आपला जन्म आहे. भेट महत्वाची आहे असं तुम्ही म्हणताय आणि महत्वाची आहे बरं का कृष्णा दादा. हो, त्याच्याकरताच तर एवढं पळपळ आहे, एवढी धडपड आहे आपली. प्रत्येकाला असं वाटतं ना की देव दिसावा म्हणून. बोला, दिसावं म्हणून वाटतो. मी तर असं म्हणेन, पांडुरंगा, हे विठ्ठला, हे माय बापा, आज तगायत तुम्ही एवढा परमार्थ केला बरं का. आज तगायत तुम्ही एवढा परमार्थ केला. वारकरी संप्रदायामध्ये माझा जन्म झाला रामकृष्ण भाऊ. पण मला असं वाटतं की जन्म झाल्यानंतर आतापर्यंत तुझं दर्शन झालं नाही. मी एवढा खटाटोप करतोय, दर्शन दे ना मला एकदा. एवढं म्हणा तुम्ही फक्त. एकदा तुझं दर्शन झालं ना, बस झाली त्याची कार्यसिद्धी. तुटली उपाधी जन्म मरण. एकदा देवाचं दर्शन झालं की समजायचं आपलं कार्य सिद्ध झालं, जन्माला आल्याचं सार्थक झालं, दर्शन झालं, समजायचं त्याचं कल्याण झालं. म्हणजे दर्शन व्हावं याच्याकरताच आपण इथे बसलेलो आहात. एवढंच नाही, आमचे डोळे लालाही झालेले आहेत भगवंता तुझं दर्शन घेण्याकरता असं आपण म्हणा. देव भेटतो महाराज, आपण म्हणा तर त्या भावनेनं म्हणा, तो येतो आपल्या करता. आपण रडलो पाहिजे देवा करता, डोळे सुद्धा आपले रडले पाहिजे देवा करता. कधीतरी आपण म्हणावं, अखिया हरी दर्शन की प्यासी, अखिया हरी दर्शन की प्यासी. पांडुरंगा, एक जीवनात दर्शन दे मला. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, अखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम. म्हणावं एकदा तरी जिंदगी जीवनामध्ये म्हणावं, पांडुरंगा दर्शनाची आस आहे रे तुझी, एक दिवस दर्शन दे. त्याच्याकरताच एवढा सगळा खटाटोप आहे आपला. याचा अर्थ असा आहे, देव भेटण्याकरता आपण सगळेजण बसलो आहात. देव भेटला पाहिजे, भेटणं महत्वाचं आहे, हे तुमचं उत्तर आहे. पण मी ते चुकीचं ठरवतो. यालाच कीर्तन म्हणतात, याला शब्दचार म्हणतात. शब्दाची पकड कीर्तनकार कसे बसवून 15-15 नेतात हे मला सांगायचं आहे. तुम्ही म्हणताना भेटणं महत्वाचं आहे, देवाची भेट महत्वाची आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, कार्यकर्ता मी असंच बोललो. 15-15 नेतात
वाढले पण कमी पण झाले. कोरोनाला दाखवते. आता कीर्तनाचा फोन आला की हॅलो म्हटलं की आलो म्हणायचं, बाकीचं बोलायचंच नाही. विठ्ठल तुम्ही म्हणताय भेट महत्वाची आहे. मला माग आता उत्तर आलं, भेट महत्वाची आहे, देवाची प्राप्ती महत्वाची, देवाचा परिचय महत्वाचा नाही असं जर तुमचं म्हणणं असेल, भेट महत्वाची असेल असं म्हणणं असेल, तर मी इथून बोलेन. ऐका, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. तुमच्या गावामध्ये खूप मोठी सभा आहे आणि त्या सभेला भारताचे पंतप्रधान आले. कोण? नरेंद्रभाई मोदी साहेब आले. आणि मोदी साहेब आल्यानंतर असा भरगच्च समाज समोर बसलेला होता. अनेक आमदार खासदार सुद्धा बसलेले होते. बॉडीगार्ड सुद्धा मोदी साहेबांचे सोबत होते. झालं असं, सूत्रसंचालन करणारा माणूस मोदी साहेबांचं स्वागत करतो, नाव उच्चारण करतो, अनेक महिला संघांचं आभार प्रदर्शन करतो. झालं असं, इतक्यामध्ये तुमच्या भागातला प्रतिष्ठित माणूस उठून उभा राहिला. चालत 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 स्टेजकडे येऊ लागला. माझ्याकडे लक्ष असू दे बरं का, मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. चालत 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 स्टेजकडे यायला लागला. रिकामी खुर्ची होती, त्याने ती बघितली. चालत चालत स्टेजच्या जवळ आला. सगळे आमदार मंत्री संत्री त्या माणसाकडे बघत होते. हा करतो काय नेमकं? बॉडीगार्ड सगळे बघत होते, मोदी साहेबही बघत होते, हा करतो काय नेमकं? चालत 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 तो सभेमधून स्टेजवर आला. सगळे लोक त्याच्याकडे बघायला लागले. गावातला प्रतिष्ठित माणूस, भागातला प्रतिष्ठित माणूस चालत चालत आला. रिकामी खुर्ची होती स्टेजवर, मोदी साहेबांच्या बाजूला. तो आला आणि त्या रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसला. सगळेजण त्याच्याकडे बघत होते. बॉडीगार्डने रागाने बघितलं, मोदी साहेबांनी रागा त्याच्याकडे पाहिलं आणि बसल्या बसल्या मोदी साहेबांनी त्याला म्हटलं, उठ. काय म्हटलं? बोला. उठ. काय म्हटलं? उठ. का म्हटलं असेल? पण बोला 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 बोला. का उठवलं त्या माणसाला? का उठवलं? अहो, ओळख नव्हती ना. का उठवलं? बोला. झाले का जागी? ओळख नव्हती, परिचय नव्हता, भेट झाली होती, प्राप्ती झाली होती, जवळजवळ खुर्च्या होत्या दोघांच्या, पण परिचय नव्हता, ओळख नव्हती, म्हणून त्याला उठवून दिलं. परिचय असता तर उठवलं असतं का? बोला. नाही. मग आता बोला, परिचय महत्वाचा आहे का भेट महत्वाची आहे? बोला, काय महत्वाचं आहे? परिचय की भेट? परिचय महत्वाचा आहे, बरोबर आहे ना? परिचय महत्वाचा आहे. आता याच्यावरच ठाम राहा बरं का, आता बदलू नका. सांगेल ना, परिचय महत्वाचा म्हणताय. आता मी म्हणेन, हरिभक्त विजय महाराज शास्त्री म्हणजे मी, माझी आणि निवृत्त झालेले राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प. कोण? डोनाल्ड ट्रम्प यांची खूप ओळख आहे, खूप परिचय आहे आमचा, असं जर मी म्हटलं तर कोणी विश्वास ठेवेल का? बोला 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 बोला. विश्वास ठेवेल कोणी? मी जर म्हटलं माझी आणि पुतीन यांची खूप ओळख आहे, विश्वास ठेवेल कोणी? अजिबात नाही. तुम्ही म्हणाल, महाराज काय खोटं बोलताय हो, त्यांची तुमची ओळख आहे म्हणता, पण याच्या अगोदर त्यांची तुमची कधी भेट झाली होती का? म्हणाल, भेट झाली होती का? कीर्तनाच्या गादीवर खोटं बोलायला लागले. निदान कीर्तनाच्या गादीवर तुम्ही खोटं बोलू नका ना. इथून गेल्यानंतर सुद्धा बोलत नाही, पण निदान या गादीचं तर पावित्र्य राखा ना. तुमची त्यांची ओळख आहे म्हणता, तुमचा त्यांचा परिचय आहे म्हणता, याच्या अगोदर तुमची त्यांची भेट झाली होती का? लोक विश्वास ठेवणार नाही. भेट झाली होती का म्हणतील. काय महत्वाचं आहे मग? बोला. सेल्फ्या काढतो आपण, फेसबुकवर टाकतो, अनेक लाईक येतात, कमेंट येतात त्याच्यावर, अनेक खासदार आमदार मंत्री संत्री, पण कधी ओळखतात का होतं तुम्हाला? अवघड गोष्ट आहे ना. लोक लाईक आणि कमेंट्स मोठ्या मोठ्यांची फेसबुकवर पोस्ट करतात, मोठ्या मोठ्यांची ओळख दाखवतात, पण भेट महत्वाची नाही. भेटली तर तुमचं काम झालं पाहिजे, याला महत्व आहे. मग काय महत्वाचं आहे? बोला. परिचय सांगतो आपण खूप मोठा, पण भेटली होती तुम्ही याच्या आधी, तुमची त्यांची ओळख काय म्हणता असं बोलतील लोक. मग काय महत्वाचं आहे? बोला. भेटच महत्वाची आहे ना जरा. काय महत्वाचं आहे?
भेटच महत्वाची आहे. काय महत्वाचं आहे बोला मग? भेटही महत्वाची आहे म्हणतात, परिचय महत्वाचा आहे म्हणतात. तुम्ही ठरवा ना काय महत्वाचं आहे. ऐका, तुम्हीच बरोबर होते. परिचय आधी बोललो तुम्ही, परिचयच महत्वाचा आहे दादा. देवाची ओळखच महत्वाची आहे. अरे भेट तर झालेलीच आहे, देव आपल्या जवळच आहे, पण आपण त्याला ओळखत नाही. त्या अनुषंगानं आपला त्याचा परिचय नाही, त्याचा आणि आपला त्या अनुषंगानं परिचय व्हावा याच्याकरता तुकोबारायांचा हा अभंग आहे. विठ्ठल जवळ असते वस्तू पण आपल्याला ती कळत नसते. जवळच्या वस्तूचं ज्ञान नसतं, तिचं अज्ञान असतं. महाराज, पाण्यात राहणारी मासी पण तिला सुद्धा तहान लागावी. कबीरजींनी म्हणावं, पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी, सुन सुन आवत हासी मोरे, सुन सुन मोहि सुन सुन आत हासी रे, पाणी मोमीन पियासी. पाण्यात राहणारी मासे पण तिला तहान लागावी. तुकोबारायांनी सुद्धा बोलावं, महाराज प्रमाण देता येते पण वेळ कमी आहे आपल्याकडं. जवळ असणारी वस्तू असते. मी तो वासुदेव तत्वता सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्टो, विठ्ठल जळी जळी भरला. महाराज, आपल्याला ती माहिती नाही गोष्ट. जवळ वस्तू असते पण आपल्याला तिची किंमत नसते. चांगली सासू अजून जन्मालाच आली नाही. कोणत्याही सुनाला विचारा की कधी सासूला चांगलं बोलणार नाही. बरं, चांगली सून तरी जन्माला आली का? नाही महाराज. कोणत्याही सासूला विचारा की कधी सुनाला चांगलं बोलणार. जवळ असते वस्तू पण आपल्याला तिची किंमत नसते. जवळ असलेल्या वस्तूची किंमत कळाली पाहिजे दादा. तुकोबारायांनी आपल्याला ते सांगून दिलेलं आहे. यशोदा माता कृष्ण परमात्म्याला त्या अनुषंगाने ओळखत नव्हती, मुलगा समजायची. एक दिवस कृष्णाच्या कानात गेली. रडत 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 देव निघाले, दूर गेले. आले नाही, संध्याकाळ झाली तरी अजून पत्ता नाही. मग माई यशोदा माता सगळ्यांना विचारू लागला, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, माझा कृष्ण केला काय तरी सांगा. कोणी त्याला बोललंय काय, भेटलंय काय, सांगा ना. विचारतात ना महाराज, विचारतात यशोदा माता. पण त्या गोकुळात राहणाऱ्या बोबडगी काय रासलीलेचा आनंद आमच्या माऊलींचं भागवत कथा आहे. बघा आज किती गोड वातावरण आहे. कृष्ण परमात्मा यशोदेलाही कळले पण थोडे वेगळे कळले, गोपिकांनाही कळले थोडे वेगळे कळले. बघा ना, गोपिका किती सुख अनुभवतात महाराज कृष्ण परमात्मा सोबत. तसं प्रेम असावं. रास लीला करत असताना कृष्ण परमात्म्याने दूर निघून जावं आणि मग गोपिकांनी त्याच्यासाठी रडावं. पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. पडिले दूर देसी मज आठवे मानसी, गरुड वाहना गंभीरा ये गादातारा, बाप रखुमा देवी वरु श्री विभीषण.
श्री विठ्ठला. आमच्या माऊलींनी सुद्धा म्हणावं, पहिलं तो गाव हो गाई शकून माये सांगता हे शकून माये सांगता हे. आणि मग कृष्ण परमात्म्याने यावं. कृष्ण परमात्मा आल्यानंतर पायातले घुंगरू वाजावे. त्या घुंगरू वाजल्यानंतर गवळणींनी म्हणावं, सावन में उमग्यो मेरो मनवा, सावन में उमग्यो मेरो मनवा, जनक सुने हरि आवन की, जनक सुने हरि आवन की. बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की. यावं महाराज कृष्ण परमात्म्याने आणि गौरांनी तो आनंद घ्यावा. फरक किती आहे दोघांमध्ये? दोघांनी आनंदच घेतला, पण त्या दोघींमध्ये जसा फरक आहे तसा आपल्या आणि संतांमध्ये फरक आहे. देव आपल्या जवळच आहे, पण आपल्याला त्या अनुषंगाने त्याचं ज्ञान नाही. भगवंताचं ज्ञान करून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबा हे आम्हाला खर्च करतात. 4 प्रकार मी तुमच्या पुढे मांडतो बघा. काय होतं, काही काही गोष्टी कळतही नाही, मिळतही नाही. काही काही गोष्टी मिळतात पण कळत नाही, काही काही कळतात पण मिळत नाही, काही काही मिळतात सुद्धा आणि कळतात सुद्धा. बघा नाही कळालं पुन्हा सांगेल. ऐका, अवघड नाही सांगत, पहिला दिवस नाही, लोक येणार नाही तुझ्यापासून. ऐका पुन्हा सांगेल, लक्ष देऊ नये, स्पष्ट करतो मी पुन्हा. काही काही गोष्टी कळतही नाही, मिळतही नाही. काही काही मिळतात कळत नाही, काही काही कळतात मिळत नाही, काही काही मिळतात सुद्धा आणि कळतात सुद्धा. नाही कळालं, नाही कळालं एवढं जरी कळलं तरी अर्धा कळालं. गुरुवर्यांनी सांगावं आम्हाला, प्रातस्मरणीय विश्राम महाराज बाप्पा, आपल्याला काही कळत नाही एवढं जरी कळलं तरी अर्ध कळालं. काही काहींना आपल्याला काही कळत नाही हेही कळत नाही कृष्णाला. आपल्याला काही कळत नाही एवढं जरी कळलं तरी अर्ध कळालं. बरं का, सांगेन मी आपल्याला, काळजी करू नका, स्पष्ट करेल मी. स्पष्ट करण्यासाठीच बोलवलं तुम्ही मला. काही काही गोष्टी कळतही नाही आणि मिळतही नाही. शशशृंग, सशाला शिंग कोणी पाहिले का? नाही, सशाला शिंग नसता बघितले कळमनुरीच्या शिवारात नाही. खपुष्प, ख म्हणजे आकाश, पुष्प म्हणजे फूल. आकाशाला फूल लागलेलं कोणी पाहिलंय का? हो नाही, खपुष्प नाही, शशशृंग नाही. वंध्यापुत्र वांझेला मुलगा झालेला कोणी पाहिलाय? अजिबात नाही. कोणी म्हणू शकेल महाराज वांझेच्या मुलाच्या लग्नामध्ये बुंदी खूप गोड झाली होती? हो, बुंदी आमच्याकडचा शब्द आहे बरं का, आता थोडा फरक आहे. इकडे नुकती म्हणत असेल, काय म्हणत असेल माहित नाही. कोणी खाल्ली असेल का? अजिबात नाही. वांझेला मुलगाच नसतो. ज्ञानोबराय बोलतात, वांझेची आले का कैची जन्मपत्रिका. वांझेच्या मुलाच्या जन्मपत्रिकेचं काय आहेच महाराज, वांझेला मुलगाच नसतो कधी. जसं हे तसं काही काही गोष्टी कळतही नाही आणि मिळतही नाही. काही काही गोष्टी कळतात पण मिळत नाही, कळतात पण मिळत नाही. स्वर्गातल्या इंद्रादी देवतांना हा देह कळाला पण मिळाला नाही, म्हणून पाण्यातले मासे व्हावं लागलं. मासे, मी तर असं म्हणेल तुम्हाला थोडं वावगं वाटेल, महाराज काय बोलतात बघा, खूप मोठा लहानपणी मोठा घास घेतोय महाराज, कसं काय बोलतो असं वाटेल या वाक्यानंतर. पण ऐका माझं ते वाक्य, मी म्हणेल स्वर्गातल्या देवतेइतकं मूर्ख या जगात कोणीच नाही. काय? स्वर्गातल्या देवतेइतकं मूर्ख या जगतामध्ये कुणीच नाही. तुम्ही म्हणा महाराज स्वर्गातल्या देवतेइतकं मूर्ख या जगात तुम्ही नाही म्हणताय, त्यांना मूर्ख म्हणणारे तुम्ही शहाणे कोण हो? त्यांना तुम्ही मूर्ख ठरवताय ना, व तुम्ही शहाणे कोण आहात? याचा अर्थ असा आहे त्यांना पाण्यातले मासे व्हावं वाटलं पण गोपाळ होऊन काला नाही खाता आलं. बघा माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. अरे काला खाण्यासाठी गोपाळ व्हावं लागलं, मासे झाले पण गोपाळ नाही झाले. गोपाळ झाले असते तर प्रसाद देतो पंढरीनाथ, पांडुरंगाच्या हातचा, कृष्ण परमात्म्याच्या हातचा काला त्यांनी भक्षण केला असता. असे व्हावं असं वाटलं म्हणून मी त्यांना तसं ठरवलं. याचा अर्थ आहे
काही काही गोष्टी जीवनात कळतात पण मिळत नाही. स्वर्गातल्या देवतेंना या देहाचं महत्व कळालं पण हा देह मिळाला नाही. अजिबात मिळाला नाही. हा कळाला त्यांना, आपल्याला हा देह मिळाला. मी बोलेन तिसरा मुद्दा, काही काही गोष्टी अशा असतात त्या मिळतात पण कळत नाही. यात आपणच बसतोय. मिळतोय हा देह आपल्याला, मिळाला हा देह आपल्याला, पण कळाला नाही. कळाला असता तर नक्की देशसेवेसाठी खर्च झाला असता. कळाला असता तर राम मंदिर निर्माण होण्याकरता हा झिजवला असता. झिजवला ना बऱ्याच जणांनी, जिजवला महाराज बऱ्याच जणांनी. आणि ते स्वप्न आपलं पूर्ण होत आहे, हेही आपलं तितकंच भाग्य आहे. प्रत्येकाची इच्छा आहे राम मंदिर व्हावं. अनेक कार्यसेवकांनी त्याच्यासाठी आपला जीव दिला. अनेक जण शहीद झाले. अरे जवान शहीद होतात, त्यांना या देहाचं महत्व कळालंय महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना या देहाचं महत्व कळालंय दादा. छत्रपती शिवाजी महाराजांना या देहाचं महत्व कळालंय दादा. त्यांचं नाव घेतलं डोळ्यासमोर चित्र प्रगट होतं. सावता महाराजांना, जगद्गुरु तुकोबरायांना, ज्ञानोबराधिकांना, क्रांतिकारकांना, देशभक्तांना, जवानांना या देहाचं महत्व कळालंय दादा. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर त्यांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. संभाजी महाराज म्हटलं, भगतसिंग म्हटलं की डोळ्यासमोर त्यांचं चित्र उभं राहतं. मी जर या ठिकाणावर म्हटलं प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 गुणवंत बुधवंत गुणवंत कीर्तिमंत राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही काय पाकिस्तानातून आले, बांगलादेश, अफगाणिस्तानातून नागरिकत्व आहे तुमच्याकडे नाही ना? राजांचं नाव घेतलं. अरे पहिला दिवस आहे आज, आपला विजय होणार आहे. माझं नाव विजय, नक्कीच विजय होणार आहे. हा, दोन्ही हात वर करा एकदा सर्वांनी राजांकरता. एकदम सरळ, एकदम सरळ. वा 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 वा. नाही, मला पहिल्या 15 मिनिटात कळलं तुम्हाला काय पाहिजे ते. नामपर नाही ना, जास्त नाही, जास्त गर्दी करते तरी खाली नाही घ्यायचं सांगितलंय. एकदम सरळ. वा वा. असं 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 आजपासून हा त्रास तुम्हाला घ्यावा लागेल. कोरोना फेस नव्हता आपल्याला, आता मोकळं व्हायचं. एकदम सरळ, एकदम सरळ, एकदम सरळ. वा 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 वा. हा, आता माझ्या पाठीमागं म्हणा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्री श्री
उत्तर मला द्या. मी तुम्हाला म्हटलं होतं का की जय म्हणा म्हणून? बोला 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 बोला. म्हटलं होतं का जय म्हणा असं म्हटलं होतं का? नाही महाराज. तुम्ही जय का म्हटलं याचा अर्थ असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्पण, संभाजी महाराजांचा त्याग. अरे देश परंपर मिटने वाला शेर शिवागाचा वाथा, देश परंपर मिटने वाला शेर शिवागाचा वाथा, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. जगले धर्मासाठी आणि गेले धर्मासाठी. त्याग असावा लागतो तेव्हा कुठेतरी नाव निघतं. त्यांना देह मिळाला आणि कळाला सुद्धा, आपल्याला मिळाला पण कळाला का हे आपण ठरवा महाराज. कळाला याला महत्व आहे, कळणं महत्वाचं आहे. काही काही गोष्टी मिळतात सुद्धा आणि कळतात सुद्धा. संतांना हा देह मिळाला सुद्धा, कळाला सुद्धा. क्रांतिकारकांना, देशभक्तांना हा देह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. आपल्याला मिळाला फक्त तेवढा. याचा अर्थ जवळ वस्तू असते पण त्या अनुषंगाने आपल्याला तिचं ज्ञान नसतं महाराज, नसतं. जवळ वस्तू असते. पांडुरंग आपल्या जवळ आहे पण आपल्याला त्याचं त्या अनुषंगाने ज्ञान नाही. आपण रोज हा अभंग म्हणतो की नाही? सुंदर ध्यान सुरुवात केल्याशिवाय सत्याची सुरुवात होत नाही महाराज, कीर्तनाची सुद्धा सुरुवात होत नाही. रोज सुंदर ध्यान म्हणतो पण तुकाराम महाराजांना या अभंगातून काय अभिप्रेत आहे ते आपल्याला अजून कळलंय का याचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे. आपल्या जवळ देव आहे पण त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा परिचय नाही, देवाच्या स्वरूपाचा परिचय नाही. आपण रूपाचं दर्शन घेतो, पांडुरंगाला रोज आपण भजतो पूजतो, रूपाला पूजतो, त्याच्या स्वरूपाला पूजत नाही. आपल्या जवळ वस्तू असते तर आपल्याला तिचं ज्ञान नसतं. ऐका काय झालं, कृष्णा दादा संभाजीनगर मध्ये कथा झाली. कथा झाल्यानंतर शेवटच्या दिवशी एका सेठजीच्या घरी मुक्काम होता. ऐका माझ्याकडे लक्ष असू द्या. जवळ असलेल्या वस्तूचं ज्ञान नसतं माणसाला. आणि मग कथा संपल्यानंतर आम्ही मुक्काम केला. सेठजीने जेवण वगैरे आज विशालच्या घरी म्हणजे प्रसाद वगैरे खूप घेतला बघ, आम्ही खूप मस्त आणि सेठजीच्या घरी मुक्काम झाल्यानंतर सकाळी निघल्यानंतर सेठजी माझ्या जवळ आले आणि एक सुटकेस भर त्यांनी पैसे माझ्या हातात दिले. एक सुटकेस भरून, महाराज तुमच्या संस्थेकरता विद्यार्थ्यांकरता ग्रंथ घ्या, याचे काय काही कपडे घ्या, घ्या, काय घ्यायचे ते घ्या, हे सुटकेस भर पैसे मी तुम्हाला देतोय. विद्यार्थ्यांकरता खर्च करा, काही करा, माझी इच्छा आहे, हे पैसे तुम्ही घ्या. सेठ जण मला म्हटलं. मी म्हटलं दादा मला काही पैसा वगैरे नको, जेवू घातलं भरपूर झालं, मला काही पैशाची कमी नाही, अजिबात मला देवाने सगळं दिलं, तुझ्याजवळचं काही नको, आम्हाला काही कमी नसतं महाराज. लोकांना 365 दिवस आम्ही बाहेर जेवतो, काय कमी असणार? अजिबात तुझं काहीच नको मला देवाने सगळं दिलंय, काही देऊ नको, भरपूर दिलंय देवाने मला. तू सेठजी माझ्याकडे बघू लागला, आशेनं बघता बघता म्हणू लागला, नाही महाराज माझी इच्छा आहे, तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे घ्यावं लागेल. मी म्हटलं दादा नको, मला काही दिलंय देवाने सगळं. नाही महाराज तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे घ्यावं लागेल. मी म्हटलं तुला द्यायचंच आहे ना? तो म्हटला हो मला द्यायचंच आहे. तुला द्यायचंच असेल तर एक काम कर, रात्री तुझ्या रूम मध्ये मुक्काम केला ना, तुझ्या त्या रूम मध्ये परभणीकर गुरुजींच्या काही वह्या धुळखात पडल्या होत्या, माझ्या संस्थेत त्या विद्यार्थ्यांकरता त्या खूप उपयोगी आहेत, महत्वाच्या आहेत. तुला द्यायचंच असेल तर ते वह्या मला तेवढ्या दे, माझ्या विद्यार्थ्यांकरता त्या खूप उपयोगाच्या आहेत. तो माझ्याकडे नखशिकांत बघू लागला, म्हणजे पायाच्या नखापासून शिखेपर्यंत, शेंडीपर्यंत पाहत होता आणि पाहता पाहता मला म्हणत होता, महाराज ब्रह्मदेवाने ज्यावेळेस अक्कल वाटली त्यावेळेस काही गैरहजर होते का? काय म्हटला? अहो गैरहजर होते का? मी एवढं सगळं तुम्हाला द्यायला लागलो, एवढे सुटकेस भरून पैसे द्यायला लागलो आणि तुम्ही नाही म्हणताय, ते ग्रंथ मागताय, असं आहे काय त्या ग्रंथामध्ये? मी त्याला बोललो, लक्ष असू द्या. मी त्याला म्हटलं दादा ऐक, तू ज्या गोष्टीमुळे माझ्या पाया पडला, ज्या गोष्टीमुळे मला घरी बोलवलं, जेवू घातलं, त्या सगळ्या गोष्टी त्या ग्रंथामध्ये आहे. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या सेठजीला, त्या माणसाला ते ग्रंथ कळाले होते का मिळाले होते? बोला 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 बोला. कळाले होते का मिळाले होते? हो मिळाले होते. कळाले नव्हते, कळाले असते तर धूळखात पडले नसते. आपलंही तसंच, पांडुरंग आपल्या जवळ आहे, हृदय सन्निविष्टो सर्वा घटी राम सूर्यप्रकाश
आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्या सत्याचं भूषण म्हणजे कलाकार मंडळी. विठ्ठल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.